आज आम्ही चाललो आहे नाच विलेजला. ऍक्च्युली बॉटनिकल गार्डन सारखं आहे आणि खूप छान तिथं म्हणजे असे वेगळ्या प्रकारचे झाडं त्यांनी त्याला वेगळ्या प्रकारचे शेप दिलेत आणि ते गार्डन आहे खूप मोठा मोठा. लेट्स सी त्याला विलेज काय म्हटलं आम्हाला बघायचंय आणि खूप छान असं तिथे शो पण असतो, पण मला वाटतं आपण शो नाही बघणार आहे ना. शो बघणार नाही. 10:30 ला शो आहे. 10:30 ला शो आहे आणि तिथून आज आम्ही जाणार आहोत बँकॉकला. तर आम्ही ऍक्च्युली आधी सुरुवातीला बँकॉकला चालू होतो, पण बँकॉकहून साधारण 2.5-3 तासाची जर्नी आहे ही पटायाला. आणि आम्ही पटायाला आलो. पटाया फिरलो आम्ही 2-3 दिवस फिरलो, म्हणजे 2 पूर्ण डे आणि आज 3रा दिवस आहे. आणि आता आम्ही जाणार आहे नुंग नाच विलेज बघायला आणि त्याच्यानंतर आम्ही जाऊ कुठं बँकॉकला. नंतर मग पुढे गेल्यावर आमचा जसा वेळ मिळेल आम्ही पुढचा स्पॉट बुक करू आणि मग आम्ही तिथे जाऊया. बघू आता मग कसं आम्हाला एजंट मिळतं काय मिळतं बघू आम्ही तिथे गेल्यावर. हो ना. आम्ही सगळं ऑन द स्पॉट आमच्या फक्त स्पॉटची नावं आहेत आणि मग आम्ही तिथे गेलो जसं आम्ही तिथे पोहोचणार त्यानुसार आम्ही मग डिसाईड करतो की आता वेळ आहे का तुम्हाला. आहे चला मग जाऊया त्या स्पॉटला, नाही तर आराम करायचा आराम करूया. असं काय आमचं हे नाही. म्हणजे आम्ही मोस्टली इंडिव्हिज्युअलच प्लॅन करतो, म्हणजे तेच आम्हाला बरं पडतं. आपल्या आपल्या वेळेनुसार फिरायचं, आपल्याला वेळेनुसार रिलॅक्स करायचं आणि थोडं कॉस्ट कटिंग पण होतं. त्यामुळे आम्ही तेच आम्हाला आवडतं. आम्ही ते स्पॉट नुसार आमचे हॉटेल पण बुक केले की ह्या स्पॉटच्या जवळपास कुठलं हॉटेल तर हे हॉटेल आहे. हॉटेल फक्त बुक केलं आणि स्पॉटची नावं लिहून ठेवली आणि फक्त मग ते रन टाइम सगळं डिसाईड करतो आम्ही जसं होईल तसं. फक्त मग तुम्हाला आधी बुकिंग करायचं वगैरे तुम्हाला पाहावं लागतं, कारण प्रत्येक तुम्हाला आधी बुक करावं लागतं. त्यामुळे ते फक्त बघावं लागतं. युजली तुम्हाला तिथे गेल्यावर तिकीट मिळतं, पण काही ठिकाणी असतं की तुम्ही ऑनलाईनच बुकिंग करा. मग तुमचं इंटरनेट ऑन पाहिजे तुम्ही तिथे बुक करू शकता, असं पण आहे. आणि इंटरनेटचं आम्ही इथं कुठलंही कार्ड घेतलेलं नाहीये. तर आमच्या दोघांचे पण एअरटेलचे कार्ड आहेत, तर तेच आम्ही रोमिंग ऍक्टिव्हेट केलेलं आहे. त्याचं वेगळं पॅकेज असतं. आमचं एअरटेल साधारणतः दिवसाला 10 दिवसाला काहीतरी 800 रुपयेचे पॅकेज आहे आणि मी घेतलंय तर साधारणतः 3000 रुपयाचं आहे वर्षाचा पॅकेज. त्याच्याकडे फक्त 100 मिनिटं असतात आणि 1 GB डेटा असतो, पण दॅट इज इनफ फॉर यू टू रोम अराउंड. आणि मग तुम्हाला इथं आल्यानंतर हॉटेल तुम्हाला वायफाय असतंच. अदरवाईज यू कॅन टेक द सिम ऑल्सो तुम्ही ज्या ठिकाणी. पण किती दिवस आहे जाऊन आता आम्ही इथे फक्त 3-4 दिवस आहे. 3-4 दिवसाकरता डझन मेक्स मोर सेन्स ॲक्च्युली. तुम्ही 1 वीकच्या आसपास असाल ना तर मग ते जास्त घेऊ शकता. आणि करन्सी पण आम्ही डॉलर आणले होते इंडियातून, पुण्यातूनच आशुतोषनी डॉलर घेतले होते USD आणि ते आम्ही मग इकडे कन्वर्ट करून घेतले. ते जास्त हे पडतं, इझी पडतं, सोयीस्कर पडतं. कार्ड फक्त तुमचं हॉटेलला चालतंय, म्हणजे फॉरेक्स कार्ड मल्टी करन्सी कार्ड पण आहे, पण ते फक्त हॉटेलला चालतं. बाहेर ठिकाणी तुम्हाला यू हॅव टू पे कॅश ओनली. सो बेटर यू कॅरी द USD इन थायलंड अँड कन्वर्ट हिअर. आणि एअरपोर्टला थोडंसं कॉस्टली पडतं मला वाटतं हे ना. एअरपोर्टला कन्व्हर्जन थोडासा जास्त आहे, तिथं पेक्षा तुम्ही बाहेर करा. इथे आत येऊ मी तिथं फक्त 100 USD केलते आणि मग इथं आल्यानंतर आतमध्ये आल्यानंतर मग इथलं शॉप बघून आपण एक्सचेंज करायचं. एकदम म्हणजे मेन सेंटर लोकांना म्हणजे बीच पासून थोडंसं आत आहे, म्हणजे बीच व्ह्यू तुम्हाला नाही मिळेल, पण बाकीच्या गोष्टी फार फार जवळ आहेत. इंडियन रेस्टॉरंट सगळे जवळ आहेत तुम्हाला. इव्हन बीच सुद्धा 1 किलोमीटरच आहे फक्त, म्हणजे वॉकिंग डिस्टन्स. पण असं नाही की तुम्हाला बीच व्ह्यू नाहीये, पण असं की बाकीच्या गोष्टी आहेत की बाबा हॉस्पिटल जवळ आहे, मेडिकल जवळ आहे तुमची, परत मसाज सेंटर खूप जवळ आहे सगळे, सुपर वॉकिंग डिस्टन्स. त्यामुळे तुम्हाला काय अडत नाही. पण तुम्हाला जेवायला नाही मिळत तुम्ही जाऊन कुठेही चांगल्या आपल्या म्हणजे इंडियन रेस्टॉरंट जाऊन तुम्ही खाऊ शकता. म्हणजे इथून सगळे इंडियन हॉटेल ना वॉकेबल, हार्डली 10 मिनिट्स वॉक तुम्ही करू शकता. आणि खूप सारे इंडियन रेस्टॉरंट्स इथं आहेत, तर तुम्हाला ते कधीही चांगलं पडेल. आम्ही तर असंच करतो. आमचं मॉर्निंगचं ब्रेकफास्ट आम्हाला इथं यांच्या हॉटेलकडूनच आहे. हा चांगला म्हणजे प्रॉपर इंडियन ब्रेकफास्ट असतो इथे. पोहे उपमा वगैरे. आज शेवयाचा उपमा होता, तर आज आम्ही इथेच ब्रेकफास्ट केला. त्यानंतर मग लंच, काल तरी आपल्याला तिथे पण इंडियनच लंच भेटला आम्हाला. काल आम्ही कोरल आयलंडला गेलो होतो तर त्यांच्याकडूनच लंच होतं, तर तिथे आम्हाला प्रॉपर इंडियन फूड भेटलं. आणि रात्रीच्या वेळेला डिनर पण आम्हाला इथं वॉकेबल डिस्टन्स वरतीच इंडियन रेस्टॉरंट आहे, तिथं आम्ही केलं. तर आता बँकॉक मध्ये माहिती नाही कसं आहे काय आहे, पण शक्यतो मिळेल, कारण इकडे खूप सारे इंडियन्स आहेत आणि सगळ्यात महत्वाचं व्हिसा फ्री आहे पण आहे, त्यामुळे तुम्हाला काय प्रॉब्लेम नाही. हा थोडा चेंज झाला आमचा. आणि आधी आम्ही इथे आलेलो आहे थपाया सफारीला. तर इथं एलिफंट राईड आहे, बघू आता स्नेक शो.
तो झोपला आणि तुला सांग. वाव, इकडे खूप छान असं मस्त गार्डन आहे. तर इकडे आमचं ठरलं की फक्त एलिफंट राईड करायची. वाव, किती मस्त फिश आहे तिथं. खूप सुंदर आहे हे, जबरदस्त. मस्त असं वॉटरफॉल केलेला आहे, छोटासा पाणी सोडलं इथे. बसलेलं आहे असं इथं खाली आहे बघा आमच्या बरोबर, त्याच्याबरोबर आम्ही बसलो वाक्यावर. याची अश्विनी बसली, घाबरली जराशी, पण आता पर्याय. इथं पूर्ण जंगल आहे तुम्ही बघू शकता, आणि त्यांनी मस्त अशी झाड लावली घाणेरीची. आपल्या ती घाणेरी पण इथं खूप त्याला किंमत आहे. बघू शकता खूप ते छान दिसतं ॲक्च्युली. ते इकडे पण ते खूप छान व्ह्यू आहे तिकडच्या बाजूचा. तो आपण मगाशी घ्यायला पाहिजे होता, पण तिथे सगळे फोटोग्राफर आणि येऊन बसले होते फोटो काढायला, त्यामुळे आमच्याकडनं मिस झालं. हत्तीवरची मजा वेगळीच आहे. पहिल्यांदा भीती वाटली, पण आता छान वाटते. ते घोडा आणि उंट त्याच्यापेक्षा तर खूप जास्त कम्फर्टेबल. पूर्ण असं हे जंगल आहे, आणि या जंगल आता डेंजर भीती आहे. मला वाटलं नव्हतं हे असं असेल. ते चांगलं जंगल आहे. हे इथं साहेब आहेत गजराज, त्यांच्या बसल्या जवळ आम्ही. त्यांना एकदम अशी जवळनं झाडं वगैरे येतात सुद्धा बघू शकतो. चांगलं डेंजर आहे आणि रस्ता. बापरे, छान केलंय यांनी, छान पण आवडलं. ऍक्च्युली केरळला आम्ही गेलो होतो ना, त्यावेळी आमची एलिफंट राईड राहिली होती, तर ती आमची एक इच्छा अपूर्णच राहिली होती. म्हणून विचार केला चला आता इथे आणायचे चान्स पण आहे. फेमस फॉर द एलिफंट्स ओनली. एलिफंट्स. सो लेट्स सी. Coincidentally, I'll also wear the shirt which is Thailand. See here? Yeah, all elephants are here on my chest. You need food. आणि आम्ही केळी पण आणलेत हत्तीला. आम्ही पूर्णपणे पाण्यात चाललो. पाण्यात गेलोय आमचं हत्ती. बापरे, पूर्ण पाण्यात आणलेलं आहे त्यांनी. आणि खरंच मला वाटते वर्थ आहे ही राईड. का रे? रक्कम घेतो वर्थ म्हणजे अगदी मस्त सगळं त्यांनी जंगलचं फील दिला. पाण्यात चाललंय खूप मस्त, मला तर छान वाटलं. म्हणजे पूर्णपणे पाण्यात आहे. पूर्ण पाण्यात आहे. एक वेगळाच एक्सपिरियन्स आहे हा. पाणी तुम्हाला मागं दिसत असेल. आता माझं तर हे माझी स्टिक आमची विसरली माहिती, तिचं ते थोडा प्रॉब्लेम झाला. पूर्ण पाण्यात गेलं. आम्ही आता आलो हे विलेज बघायला, आणि मस्त असं खूप जास्ती गर्दी आहे इथं. खूप म्हणजे खूप. इथं तुम्ही बघू शकता. आणि इकडे तिकीटचे प्राइस आहेत. तर आता आम्हाला फक्त बाहेरून फिरायचं आहे, आमच्याकडे जास्त वेळ पण नाहीये. हां चालेल. तर आम्ही इथं बस घेतली. पॅकेज जे 2 नंबर आहे ना, ते आम्ही घेतलं 700चं. म्हणजे बस पण आहे आणि ॲडमिशन फी पण आहे. आता बघू, आमच्याकडे वेळ तर कमी आहे, 2-3 तास आहेत. तर काय काय होतं ते बघूया आपण. नुंगनुच ट्रॉपिकल गार्डन. आणि हे तुम्ही इथं बघितलं तर हे आहे टॉप 10 मोस्ट ब्युटिफुल गार्डन इन द वर्ल्ड. जगातले जे टॉप 10 गार्डन आहेत त्यामध्ये हे येतं. हे लिहिलं होतं की टॉप 10 जे जगामधले सगळ्यात ब्युटिफुल गार्डन आहेत त्याच्यामधलं हे एक गार्डन आहे. आणि मला वाटतं दुबईमधलं पण गार्डन त्याच्यातलंच एक असेल. आणि इकडं आम्ही मस्त खूप छान व्ह्यू आहे. तर डायनासोर्स आहेत. वाव, जबरदस्त. असं वाटतं एखादी मूवी वगैरे असते है ना, मूवीमध्ये आपण जसं बघतो ना तसंच आहे. म्हणजे विश्वासच नाही बसत की हे ॲक्च्युअलमध्ये असं काही असेल. खूप छान आहे. म्हणजे जितकं तुम्ही ते डोळ्यांनी बघाल तितकं असं सुंदर वाटतंय.
ॲक्च्युली आम्ही हे मिस करणार होतो है ना, पण थँक गॉड आम्ही आलो. कारण आम्हाला असं वाटलं की पटायमध्ये खूप जास्त दिवस घालवलेत तर आपण जावं, पण नाही. आता आमच्या लक्षात आलं. आणि इथं खूप सुंदर अशा कार आहेत, वेगळ्या वेगळ्या प्रकारचे गाड्या आहेत, जबरदस्त गाड्या आहेत. आणि इकडे खूप जास्त एलिफंट आहेत. इथं पण राईड आहे वाटतं, अर्थात आम्ही तिकडे केली. आणि याला विलेज का म्हणलं हे मला कळत नाही, पण हां इतकं सुंदर आहे. आणि हे असे फक्त हे दगड आहेत. दगड म्हणजे आपण काय म्हणतो त्याला, आणि अशी मस्त डिझाईन केली आहे, सुंदर आहे हे. I know you told your friend you're not okay, and tell me what's wrong and why you never said you felt that way. And guess you're trying to stay strong and fake a smile until I look away. But I've known you too long, it hurts to watch your blue eyes fade to gray as you fade away, as you fade away. Yeah, I'm about to fade away. त्यांनी हे बनवलेलं आहे, खूप छान आहे हे. आणि इथंच हे पक्ष्यांचं पण आहे. I know you told your friend you're not okay, and tell me what's wrong and why you never said you felt that way. And guess you're trying to stay strong and fake a smile until I look away. But I've known you too long, it hurts to watch your blue eyes fade to gray as you fade away, as you fade away. इथं फोटो काढायचा आहे वाटतं. ऍक्च्युली ना आधी आम्हाला वाटलं होतं की विलेज म्हणजे एवढं काही छान नसेल, आणि एकदा तर मला असं वाटलं की दुबईमधलं कसं ग्लोबल विलेज आहे ना तसं असेल. पण आम्ही आलो इथे, बरं झालं. खूप सुंदर गार्डन आहे. हो ना रे, ऐकलं का? काय म्हणायचंय तुला? मस्त गार्डन आहे. हो ना, लहान मुलं तर खूप एन्जॉय करतात इथं. सुंदर आहे एकदम. इथं बापरे, असं वाटतंय खरंच डायनासोरचं युग परत आलेलं आहे का? एवढा मोठा डायनासोर, जबरदस्त डायनासोर्स आहेत. तुम्हाला इथं पाहिजे तेवढे डायनासोर, आणि मस्त आवाज पण येत आहे मागं डायनासोरचा. सगळ्या स्पीशीज आहेत. टेम्पल आहे खूप छानसं, बुद्धा टेम्पल आहे बहुतेक. आणि इकडं हा रोड आहे, स्काय वॉक करत जायचंय हे. पिल्लू आहे, चिंडूकचं बेबी एलिफंट. पण हे 20 मिनिटाचंच आहे रे, आपण एका तासाचं केलं ना. तर ॲक्च्युली आम्ही मगाशी दुसरीकडे एलिफंट राईड केलं, तर इथे एलिफंट राईड जी आहे ना ती स्वस्त आहे. पण म्हणजे इथं यांची मला वाटते 10 मिनिटं का 20 मिनिटं आहे, पण आम्ही 1 तास केलं ते पण आहे. म्हणजे आम्ही जास्त वेळ केली. आणि इथं मला वाटते फक्त प्लेन आहे, तर आमची पूर्ण तुम्ही बघितलीच जंगल राईड असल्यासारखी होती. तर तुम्हाला इथं करायचं असेल तर तुम्ही इथेही करू शकता, तिकडं करायची काही गरज नाही. असं सोव्हिनियर शॉप वगैरे आहेत इथं, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही काही खरेदी करू शकता. हां सांग, 5 मिनिटात आलो म्हणून. आणि याच्यानंतर आम्हाला जायचं होतं बँकॉकला. पण बँकॉकला जायच्या आधी
आमचे जे कॅब ड्रायव्हर होते त्यांनी आम्हाला सांगितलं की जेम्स गॅलरी जी आहे पटायामधली ती जगातली खूप मोठी अशी जेम्स गॅलरी आहे आणि तिथं खूप सारे टुरिस्ट येतात आणि शॉपिंग करतात. तर आम्ही विचार केला चला जेम्स गॅलरीला व्हिजिट करूया. आणि जेम्स गॅलरीसाठी तिकीट ॲज सच काही नाही आहे, पण तिकडे ॲक्च्युअल जे स्टोन्स असतात, जे जेम्स असतात ते इथं मिळतात आणि इथे प्रोसेसिंग केलं जातं, पॉलिशिंग केलं जातं आणि तीसुद्धा प्रोसेस त्यांनी आम्हाला दाखवली. I have precious and semi-precious stone. For the precious stone, we have sapphire, ruby, emerald, and diamond. Just only in Thailand, it's our local. It's sapphire and ruby. For the ruby, we have a red color, but for the sapphire, we have many. In here, we have 3 kinds of the setting. We have white gold, yellow gold, and silver. For gold, we have 9 karat, 14, and maximum 18 karat. Maximum 18 karat gold. 18 karat, 22, 24, we don't use because that one is too soft, cannot protect the stone. Okay. And after they make the setting finish, he will send it to put the small diamond in the man's ring. Oh. In here, every process that we make is by hand, is handmade. Yeah. And after this one finish, the next for polishing for smooth and shining. ओके, पॉलिशिंग आणि शायनिंग. Smooth and shining. हे सगळे ओके कुठल्या महिन्याचं कुठले आहेत त्यांनी दिले इथं. खूप साऱ्या प्रकारची ज्वेलरी तुम्हाला इथं मिळेल आणि ती पण ओरिजिनल. तुम्हाला हवी असेल तर तुम्ही इथं शॉपिंग करू शकता. आणि त्यानंतर बाहेर आल्यानंतर सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे सोव्हेनियर्स तुम्हाला इथं बघायला मिळतील आणि खूप सारे काही काही युनिक पीसेस आहेत ते पण तुम्ही खरेदी करू शकता. सगळे सोप आहेत हे. अशा प्रकारे आम्ही हाफ डेमध्ये एलिफंट राईड केली, नुंगनाच विलेज केलं आणि जेम्स गॅलरीला व्हिजिट केली आणि खूप छान असा गेला अर्धा दिवस. आणि त्याच्यानंतर आम्ही गेलो बँकॉकला आणि बँकॉकमध्ये काय काय केलं हे येईल पुढच्या व्हिडिओमध्ये. तर मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच गाईज. थँक्यू.